फर्स्ट नंबरची नशा सांगितली तथागत बुद्धांनी, दारूची नशा. मग दारूच्या नशेमध्ये काय येते? दारूची नशा, बिना दारूची नशा. ते लोकांनी गाणं नाही लिहिले का, नशे में कोण नाही मुझे बताओ जरा. का तुम्हाला नशा नाहीत का महिला वर्गांना? तुम्ही म्हणा आम्ही तर म्हणते जे आम्ही तर 5वं शील पाळतो जी, आम्ही हे 5वं शील पाळतो जी. काही एक तर माणूस म्हणे 22 प्रतिज्ञामध्ये तिथे लिहून आहे, 22 प्रतिज्ञामध्ये काय लिहून आहे, मी दारू पिणार नाही. आहे का नाही असं लिहून? आहे का नाही? हे पंचशील भगवान बुद्धांचं अष्टांग मार्ग, पंचशील आणि 10 पारामिता 22 प्रतिज्ञामध्ये आहे. आहे का नाही? 22 प्रतिज्ञामध्ये काय काय आहे सांगा बरं? अष्टांग मार्ग आहे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये, पंचशील आहे. आहे का नाही? आणि आणखी कोणतं? 10 पारामिता आहे. मग सांगा आता काही लोक म्हणते 22 प्रतिज्ञा भक्तीचे सांगू नका म्हणते, दुसऱ्या लोकांचे मन दुखते आणि त्या कालबाह्य झाले म्हणते, आता त्याची गरजही नाही म्हणते 22 प्रतिज्ञाची. म्हणजे किती मूर्खपणा रे बाबा, किती अज्ञान. त्याची म्हणजे 22 प्रतिज्ञाची गरजही नाही म्हणते. तुम्हाला माहित असेल ते लाहोरचं जातपात तोडक मंडळाचं भाषण ऐकलं का तुम्ही? बी संतरामनं आयोजित केलं होतं त्यावेळी पाकिस्तानमध्ये लाहोर होतं. बाबासाहेबांनी जातीचा विध्वंस विनाश नावाचं पुस्तक लिहिलं ना, जातीचा विनाश नावाचं पुस्तक अत्यंत गाजलेलं आहे. प्रत्येकाने वाचा ते प्रत्येकाने. डॉक्टर अरुंधती रॉय सारखी, जिला बुकर पुरस्कार प्राप्त झाला, अरुंधती रॉय ब्राह्मण आहे ती, तिने ते पुस्तक वाचलं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जातीचा विध्वंस, या भारताचं उज्ज्वल भवितव्य त्या ग्रंथामध्ये. इतका सुंदर रिसर्च आहे बाबासाहेबांचा. तर ते भाषण लाहोरला झालंच नाही जातपात तोडक मंडळाचं, कारण ते चांगलं नाही आहे म्हणे, रद्द झालं बाबासाहेबांचं ते भाषण. पण पुस्तक रूपात आलं. पण बाबासाहेबांना म्हणे त्याच्यामध्ये जे तुम्ही भाषण करणार आहे ना, त्याच्यामध्ये शब्द काटा म्हणे, ते बोलू नका म्हणे. काय बोलले होते बाबासाहेब? मनुस्मृतीच नाही तर जातीयतेला खत पाणी देणारे सर्वच ब्राह्मण ग्रंथ सुरुंग लावून, बॉम्ब लावून जाळून टाकले पाहिजे, असा उल्लेख होता त्या भाषण देणार होते बाबासाहेब लाहोरला. समजलं का? तर असं बोलू नका तुम्ही. ते भाषणातले शब्द मागं घ्या, जे बोलायचं ते बोला, आम्ही जसं म्हणेल तसं बोला. पण बाबासाहेब म्हणजे त्याची एकही कानामात्रा मी बदलवणार नाही. जे भाषण मी तयार केलं तेच भाषण मी शब्द न शब्द बोलणार. तुम्ही मला सांगणारे कोणीच नाही. माझा एकही शब्द मी काना मात्रा काही विलांटी का एकही शब्द मी मागं बोलणार नाही. जेवढं भाषण मी लिहिलं त्या लाहोरला देण्यासाठी तेवढंही भाषण जसंच्या तसं बोलणार. तर ते रद्दच झालं. समजलं का? आता आपले लोक म्हणते आता विषय निघाला म्हणून 22 प्रतिज्ञा कालबाह्य आहे म्हणते, आता त्याची काही गरज नाही आहे म्हणते. लोकांची मन दुखते म्हणते. अजिबात मन दुखत नाही. 22 प्रतिज्ञा खूप महत्वाची आहे. 22 प्रतिज्ञा माणसाला सम्यक दृष्टी, वैज्ञानिक सोच, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो. समजलं का? 22 प्रतिज्ञा म्हणजे 22 इंजेक्शन आहे, तुमचा रोगच बरा होणार नाही. तर मग किती लोक अज्ञानपणामध्ये म्हणतात, मूर्खपणासारखे लोक, आहे की नाही, की 22 प्रतिज्ञा कालबाह्य आहे. काय पंचशील कालबाह्य आहे? आता गरज नाही पंचशीलाची. काय अष्टांगिक मार्ग त्या 22 प्रतिज्ञेमध्ये आहे, ते अष्टांगिक मार्ग कालबाह्य आहे? काय त्या 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी 10 पारामिता दिलेली आहे. स्वातंत्र्य, समता,